बाजीराव मस्तानी आणि त्यानंतर पद्मावती सिनेमासाठी रणवीर सिंगनं त्याची दाढी आणि मिशी वाढवली होती, पण रणवीरनं त्याचा लुक आता बदललाय। वाढलेल्या मिशा आणि दाढीला त्यानं कात्री लावलेली आहे। इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यानं या नव्या लुकचे फोटोज शेअर केलेले आहेत। रणवीर त्याच्या लुकच्या बाबतीमध्ये नेहमीच प्रयोगशील राहिलेला आहे, त्यामुळे पद्मावती सिनेमातल्या तरुणपणीच्या लुकसाठी रणवीरला मिशा आणि दाढीला आता कात्री लावावी लागलेली आहे। मुक्ता बर्वेनं पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था ही सर्वांसमोर आणलेली आहे। मुक्तानं तिच्या फेसबुक अकाउंटवरून नाट्यगृहातील शौचालयाचे फोटो शेअर केलेले आहेत। हे फोटो शेअर करत तिनं प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आपला राग व्यक्त केलाय। गेले अनेक महिने पुण्याच्या कोथरूड इथल्या यशवंतराव नाट्यगृहामध्ये सफाई कामगारच नाहीये। अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच गाडीतून प्रवास करणारा मुलगा नेमका कोण होता याचा शोध लागलेला आहे आणि हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिझान असल्याचं समजतंय। काही दिवसांपूर्वी कॅमेरामन्सनी या दोघांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या मुलानं चक्क तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता। तसंच फोटोमध्ये त्याचा चेहरा दिसू नये म्हणून त्यानं टी-शर्टच्या आड चेहरा लपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। अजय देवगणनं आगामी बादशाहो सिनेमातील मेरे रश के कमर या गाण्याचा फर्स्ट लुक रिव्हील केलाय। या फोटोमध्ये अजय आणि इलियाना डिक्रूजची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळते। मेरे रश के कमर या गाण्याला बादशाहोमध्ये रिक्रिएट केलं जातंय। या सुफी गाण्याचं शूटिंग बिकानेर, जोधपूर आणि जैसलमेरमध्ये करण्यात आलंय।